चला तर सकाळी सकाळी सर्वांना हाय गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी म्हणजेच किती 9:30 वाजता. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे काल काय झालं आमची एक शेळी जी आणली होती आपण 20,000ला, त्या शेळीला काल येल्यामुळं 3 करडं झालेत, 2 बोकडं आणि 1 पाठ, म्हणजे 3 करडं झाले शेळीला. ती आपण नाही का मागं मी व्हिडिओ टाकला होता, पाहिला असेल भरपूर जणांनी की 20,000ला शेळी आणलेली. तिला तर तुम्हाला दाखवतो शेळी आणि करडं. तर ही आहे शेळी जी आणली होती आपण 20,000ला. तर ही आता 2-3 दिवस झाले घरीचे आणि कालच येली पुन्हा घरी ठुलती ही असल्यामुळे यायला झालती म्हणून. आणि ऑलरेडी काल काय झालं, शेळी येली 3 करडं झाली. तर आता मस्तपैकी चारा खाऊन मस्त बसली. आणि आपण आणलेली शेळी आणली होती ही 20,000ला बघा. तर चांगली शेळी ही, पण आता कालच येली. ही तर घास बांधला होता, खाल्लाय आता. आणि करडं जाळीत दिसते तुम्हाला बसलेली. तर काही तर करडं 2 आणि इकडं 3रं बसलंय बघा. चला आता बसलीत तर बसून द्या. तर 3 करडं झालीत मस्तपैकी, 2 बोकडाची आता मस्तपैकी एक पाठ. फक्त जपलं पाहिजे. दिदे आज रविवार सुट्टी, आराम करती. बर बर. चला तर दिदी पण शाळेत सुट्टी, आराम करतीये. आत्ताच करडाला थोडंसं डालून ठेवलं आता. तर मग दुपारी सोडते 3 प्यायला. आणि तर सध्याला काय झालंय, कडक उन्हाळा चालू आहे आणि पाण्याचे बॉक्स यात्रेसाठी लय मोठे आणून ठेवलेले आहेत. आणि काय पाणी लय लागतंय उन्हाळ्याचं, रोज पाण्याचे 2-3 बॉक्स विकत येत. आणि यात्रेसाठीच थोडा स्टॉक पण केलता. तर आता चाललोय मी दुकानात पाणी घेऊन. जसा उन्हाळा लागलाय तसं तसं एकदम ऊन इतकं पडायला लागलंय की 10 वाजताच एकदम असं ऊन पडतंय ना की सांगायचंच नाही. कडक उन्हात बाहेर सुद्धा निघू वाटत नाही असं. आणि चला आता जसं पाण्याचा बॉक्स आणला तसा पाण्याचा बॉक्स लावून घेतला. बिस्लरीचा सारखा लागवतो दिवसभर गार पाणी. तसंच कोल्ड्रिंक्स बी लावून घेतलंय, थोडंसं फ्रुटी, थोड्याशा पेप्स्या. तर हे रोजचं लस्सी बी आहे. लस्सी संपली, लस्सी बी आणावं लागणार आता. पण एक बॉक्स आणून ठेवलाय शिल्लक. आणि दुपारी मस्तपैकी कोल्ड्रिंक्स बी जात आहे सगळं लस्सीपासून. आणि कुरकुरे पण सारखे लागते दुपारी. तर चला आता दुकानातलं बरंचसं मटेरियल काय आवरलंय. आणि रोजचंच आवरावरी चालूच असते नाही का, स्टोस पुढे हे ते जे काही आता दिसतंय लावायला. आणि रोजचं सामान नवीन काही संपलं की ते पण आणावं लागत आहे, यादी करावं लागते. तर हे रोजचं माझं सकाळ सकाळ 1 तासभर 1.5 तास ह्याच्यातच माझा जातो. आणि सध्याला तर काय झालंय, टाईमच पुराणा. रोज दुकानातल्या उद्योगांनी सकाळ सकाळ उठलं की दुकान सुरू होतंय. आणि दुकानातलं सामान आवरणं, लावणं, काय आणायचंय, पुन्हा घरचे कामं एवढे येतं की आज जवळपास 9:30 वाजता पार ब्लॉग स्टार्ट केलाय मी. तर सकाळ उठल्यापासून व्हिडिओ बी लवकर काढणं व्हायना कामाच्या ह्याच्यात. आणि कामाची जिम्मेदारी पण आता वाढायला लागली. चला जेवण करायचं आहे. हो मस्त भाजी केली बा, शेवग्याची तरी बाज. चला फरसन आहे का तोंडी लावायला. चला भाजी कशाची, सांबर आहे होई. सांबर खायला तोंड लावायला फरसन घेतलंय. आणि इथं आहे चपात्या. वाडा बरं आनंदी. ए पिट्टू आनंदी, कशी हसत, इकडे बघ, इकडे बघ कशी हसती ग. काय पाहिजे तुला, काय पाहिजे. हा जेवायला वाडा मला. दीपाली, दीपाली तिला एकदा बघ ना. केस खाती, केस खाती. थांब 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 1 मिनिट. ए आनंदी, ओय 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 ओय. लय लय आगावी तू, लय आगावी, लय आगावी, लयच आगावी तू. औ बर बर. चला जेवण करायचं आता सध्याला. आणि आमच्या दुकानाला आलंय गिरायक. ओके बाय बाय. टिंग द्यायची होय. टिंग पितो तू. कोणच्या देवाला गेलता सकाळ सकाळ. गायनाथ गडा गेलता. गायनाथ गडा गेलता भाऊ दादा सकाळ सकाळ. स्टिंग पैसे ओके. ए विराज, अरे घाला अंडर पॅन्ट पटकन. तुला हुशार झाला. तुला आता सगळे यायला लागले. आता आंघोळ करायला यायला लागली हाताने. आता अंडर पॅन्ट घालायला यायला लागली. सगळे यायला लागले आता, आहे का नाही. सगळा शिकला जा. ऊन लागत आहे, जा घरात. घरात जाऊन कपडे घाल. घेऊन जाईल बरं हे बी नाही, हे बी लय खराब झालं. मी काय करतो, घेतो पिशवी. तू काय कर, जवळ घे. आनंदी चला मी नेऊ पिशवी. हा
कशी कशी नेऊ? विराज जेवण करतोय. चला आता ड्युटीला निघलोय आणि दीपालीची सिलाई मशीन घेऊन जायची थोडी नीट करायला. तशी दीपाली म्हणते मी येईन मागून इष्टीनी. एसटी नाही का? मग आनंद मी होते गाडी होती होय. मग मी एसटी यायला मोकळी वेळ लेकरांना घेऊन. हे काय आष्टीला जायचं नाही का आज? जायचं ना. आवरा ना मग. त्याने घेतल्या 5 पेप्स्या. बरोबर हे उघड्या उघडच आहे ते. उघडायचे का. चला जाऊ का मी. हा दोघांच्या दिवसानं दादू. बरोबर हे जाऊ का मी. चालतंय विराज टाटा. चला मी चाललोय आष्टीला.